करा नका मित्रांनो. नवलाई स्पोर्ट आता आपण स्पीडअप ठेवायचा आहे. 6 चेंडू राहिले. 6 चेंडूमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय शेववाडी तालुक्यातील. जर आपण पाहिला तर ग्रामीण भागातील डोंगराळ भागात डोंगर दऱ्यामध्ये वसलेला माझा शेववाडी तालुका, डोंगर कपऱ्यामध्ये झाडी वस्तीमध्ये दाटी वाटीमध्ये वसलेला माझा शेववाडी तालुका आणि या नवी मुंबई शहरामध्ये कार्यरत असलेले आपले सर्व हे चाकरमानी मंडळी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये बेधुंद क्रिकेटचा आनंद आपण घेतोय. अप्रतिम ही स्पर्धा आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पहिला बॉल इथे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू काना जवळून गेला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये प्रदीप दळवी यांच्या माध्यमातून. प्रदीप यांचा देखील एक षटक आपण पाहिलं. तिथे फक्त त्याने 3 धावा खर्च केले होते. एक विकेट देखील घेतली होती. पुढचा बॉल 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय पकडला. बॅटर होईल गॉन. विकेट होईल पतन ठोकोडीजे. प्रदीप यांची जी तिसरं षटक होतं ते मॅचचं कलाटणी देणार षटक होतं. तर नंतर त्यांना हे 5वं स्लॉटचं महत्त्वाचं षटक हाताळण्यात त्यांच्यावरती जो कॅप्टनने विश्वास ठेवला, कॅप्टन सुमित यांनी, आणि त्या विश्वासाला आतापर्यंत ते पात्र ठरले आहेत. तर एक मोठा झटका दिला त्यांनी सूरज यांच्या रूपामध्ये. दुसऱ्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केली. 4 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे. यावेळेस वेगवान चेंडू बेट केला आहे वेगाने. पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव असा चेंडू. आता मात्र पकड जमवली आहे टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाने. आई तब मेरी बारी जब आधा किल्ला ढेर था, खाप रहे थे विपक्षी सारे क्योंकि अभी जिंदा है शेर था. प्रदीप दळवी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डरकाळी फोडतायत. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. त्यांच्या वैयक्तिक खेळीचा आणि संघाचा खेळ 4.3 चेंडूचा झालाय कंप्लीट. आणि इथे मात्र अप्रतिम टप्पा वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून गेला आणि डॉट बॉलने मात्र चेंडूची सांगता झाली. 22 धावा धावपलकावरती. 2 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आपल्या नावावरती पकड निर्माण केली आहे. नवलाई स्पोर्ट या संघाने 2 चेंडू राहिलेत आणि सामनावीर टी शर्ट आपल्याला देणारे हे ते गोलंदाज TDS स्पोर्टचे सर्व प्रदीपजी दळवी. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शेष आहे. विशेष कामगिरी राहिली प्रदीप दादांची. नक्कीच विशेष कामगिरी राहिली आहे. लास्ट बॉल ऑफ द मॅच आणि यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि हा देखील येतोय निर्धाव असा चेंडू आणि टीम नवलाई स्पोर्ट्स विजय ठरतोय. आणि मेडन ओव्हर पहिली STPL 2025 ची मेडन ओव्हर पाहायला मिळाली. एक विकेट मिस्टर प्रदीप. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रदीप यांना गोलंदाजी आवडली असेल तर. आणि प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रदीप. आणि या मॅच अगोदरच्या मॅच देखील प्लेअर ऑफ द मॅच